फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको, हे सरकारच उलथवून टाका. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलनात शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची नवी हाक. अंधभक्तांविरुद्ध देशभक्त म्हणून लढण्याचं केलं आवाहन. सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर. वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच होणार उपचार. दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची मागणी कोर्टाकडून अमान्य. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीप यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी. पुण्यात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचं आंदोलन. आम आदमी पक्ष आणि इतर संघटनांचा या आंदोलनात समावेश. पुणे पोलिसांकडून आयोजक आणि कार्यकर्त्यांची धरपकड. शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय. 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी. शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेत आता 13 खासदार. फरार रवींद्र धंगेकर यांचा पोलिसांकडून आजही शोध सुरू. पोलिसांकडून धंगेकरांसह 13 जणांचा शोध सुरू. बिल्डर आत्महत्या प्रकरणात धंगेकरांसह पत्नीवर गुन्हा दाखल. शोधासाठी पुणे पोलिसांची 2 पथकं रवाना. डोंबिवलीतील महिला डॉक्टरांना मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. रमेश म्हात्रे पोलिसांना शरण. बोंदुखरातवर ईडीचं 3000 पानांचं आरोपपत्र. 42 कोटी 88 लाख रुपयाच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप. आरोपपत्रात खराच्या पत्नीसह 3घांचा समावेश. पावसामुळे रत्नागिरीतील निसर्ग सौंदर्य बहरलं. डोंगर रांगांमधून कोसळणारे धबधबे प्रवाहित. लांजा तालुक्यातील खोर, निनको आणि निवळीचा धबधबाही वाहू लागला ओसंडून. खेड तालुक्यात मुसळधार पाऊस. जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. शिरवली धरण 100% भरलं. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. मटण मार्केट परिसरात शिरलं पाणी. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती. अनेक सखल भागात पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी. अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक, तर आणखी 30 जण रडारवर. 8 जणांच्या अटकेनंतर चौकशीची व्याप्ती वाढली. रिलायन्स इंडिया समूहावर सीबीआयची धडक. मुंबई दिल्लीतील 15 ठिकाणी एकाच वेळी छापे. 27,337 कोटींच्या कथित बँक घोटाळ्याच्या तपासाला वेग. महत्त्वाची कागदपत्र जप्त. इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यादरम्यान जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू. 4 सैनिक जखमी तर 1 सैनिक अद्याप बेपत्ता. युद्धात मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या 16वर. फिफा विश्वचषकाच्या जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन भिडणार. मेस्सीची जादू चालणार की स्पेन बचाव इतिहास रचणार, याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष.